आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या याकूब बाबा यांच्या दर्गाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। मात्र ही बाब पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी 10 लाख रुपयाची तरतूद करून या रस्त्याच्या कामासाठी सुरुवात केली। दापोली तालुक्यात याकूब बाबा दर्गा आहे। याकूब बाबा दर्गाकडे जाणाऱ्या मार्गाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। ही दर्गा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी संख्या असते। दर्गेच्या उर्साच्या वेळी रस्त्याच्या कामाचे खोटे आश्वासन देत होते असा आरोप राष्ट्रवादी पक्षावर केला गेला आहे आणि हा आरोप पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांनी केला आहे। केळशी येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेचे मुंबईमधील आमदार अशोक पाटील यांच्या मागणी केल्यानंतर रस्त्याच्या कामाला 10 लाख रुपये निधी मंजूर करून दिला आहे। बाबांच्या दर्ग्यापर्यंत जाणारा रस्ता हा आमचे मंत्री दिवाकर गावते यांच्या स्थानिक विकास निधीमधून तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर तातडीनं विशेषतः आमचे मुंबईचे आमदार पाटील त्या भागातलेच आहेत, त्यांचं गाव त्या हरणीचं आहे, तर त्यांनी मागणी केली होती आणि म्हणून तातडीनं 10 लाख रुपये मी मंजूर करून दिले। पैसे आणखी कमी पडले तर जितके पैसे कमी पडतील तेवढे सगळे पैसे ताबडतोब उद्याच्या महिन्यामध्ये मी देईन। लवकरच त्याचं निविदा निघतील आणि माझ्या माहितीप्रमाणे 1 महिन्याच्या 1.5 महिन्याच्या आतमध्ये ते काम चालू होईल। दर्ग्याच्या यात्रेला ज्या वेळेला येतात तर अनेक वेळेला अनेकांनी आश्वासन दिली होती, पण आश्वासनाची पूर्तता कोणी केली नव्हती। कदाचित ते रामदास कदमच्या माध्यमातून त्या दर्ग्याचं काम, रस्त्याचं डांबरीकरणाचं काम व्हायचं असेल असं नियतीने ठेवलं असेल आणि म्हणून त्या दर्ग्याची सेवा माझ्या हातून घडली जाते होते, याला मी माझं भाग्य समजतो। येथील स्थानिक काही लोकांनी आरोप केले आहेत की विकासासाठी नव्हे तर स्वतःचे खिसे भरण्यासाठी हे नेते असतात। हा रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाही आणि कुठल्याही मंत्रीला काय पडलेला नाही, जो तो आपले खिसे भराय बघतोय। आता बघा तुम्ही 2019ची निवडणूक येऊ दे, मग घरोघर फिरतील आम्हाला वोट द्या वोट द्या, त्याचं काही कारण नाही। आता हा शिराचं डांबरीकरण नाही आहे ते। पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना खऱ्या अर्थाने या दर्गेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे रामदास कदम यांनी केलेल्या कामाचे लोकांच्या मनातून आणि पूर्ण परिसरातून कौतुक करण्यात येत आहे। दापोली तालुक्यातील याकूब बाबा सरवरी दर्गाकडे जाणाऱ्या मार्गाची गेले अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। ही दर्गा ऐतिहासिक असल्याने येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते, परंतु रस्त्याची अशी दुर्दशा झाल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या मनातला सुद्धा नाराजीचा सूर उमटत आहे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ह्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खड्ड्यात रस्ते आहेत की रस्ता खड्ड्यात आहे हे सुद्धा काही कळत नाही। इथले जे स्थानिक ग्रामस्थ आहेत आणि शिवसेनेचे आमदार अशोक पाटील यांनी पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांच्याकडे रस्त्याची मागणी केल्यानंतर तातडीने नामदार रामदासभाई कदम यांनी ह्या रस्त्याच्या कामासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला। परिसरात हीच चर्चा आहे की ह्या कामाला, रस्त्याच्या कामाला किती लवकरात लवकर सुरुवात होणार आहे। केळशीवरून कॅमेरा पर्सन शाहरुख वाकणकर सह मुजम्मिल जैतापकर, कोकण नाव।